शेअर बाजाराला सुरुवात झालेली आहे आणि बाजार उघडताच शेअर बाजारामध्ये मोठी घसरण बघायला मिळते आहे। डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाच्या शक्यतेने बाजारात जोरदार घसरण बघायला मिळते आहे। त्यातच काळ्या पैशाविरोधात सरकारने घेतलेल्या निर्णयाचाही मोठा परिणाम शेअर बाजारावर बघायला मिळतो आहे। प्री ओपनिंगला 1300 अंकांची घसरण, निफ्टीमध्येही मोठी घसरण झालेली आपल्याला बघायला मिळते आहे। शेअर बाजाराला दुहेरी झटका बसलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे। लग रहा है कि नेक्स्ट गवर्नमेंट बनाएंगे, वो बहुत अनप्रेडिक्टेबल है और एक असमंजस का माहौल है सारे लोगों को इंडिया में और वर्ल्ड में कि ये आदमी बिजनेस पॉलिसी वगैरह कैसे फ्रेम करेगा, क्योंकि बहुत अनप्रेडिक्टेबल व्यक्ति है पर्सनली। तो उसकी वजह से पूरे वर्ल्ड में और इंडिया में आप देख रहे हैं मार्केट ने एक भारी रिएक्शन, नेगेटिव रिएक्शन दिया है। सर, कहीं ना कहीं लीड कर रहे थे तभी मार्केट रेडी खुल रहा था, आज अभी तो काफी आगे दिख रहे हैं, तो कहीं ना कहीं पूरी तरह से असर गिरा है उन्हीं का है। बिल्कुल, क्योंकि जो डिनोमिनेशन की बात है, यहाँ शेयर मार्केट में सब ऑफिशियल चेक से ट्रांजैक्शन होते हैं, यहाँ कैश अलाउड ही नहीं है। तो ज़्यादा जो रिएक्शन आज देख रहे हैं इज ड्यू टू यूएस इलेक्शन। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्याबरोबर सध्या अर्थतज्ञ जयराज साळगावकर आहेत। जयराजजी, ज्या प्रकारची अपेक्षा होती काल सगळीकडेच जेव्हा सुरुवातीला डाऊ मार्केट पडलं त्यावेळीच हे प्रेडिक्शन केलं जात होतं की आज लाल रंगच बाजारात बघायला मिळेल। आपल्याला काय वाटतं, अमेरिकन इलेक्शनमध्ये डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर असण्याचा किती परिणाम या मार्केटवर आत्ता झालाय आणि अजूनही होऊ शकतो? हे मार्केटचे इंडिकेटर जे असतात हे बुल्स आणि बेअर्स हे खेळत असतात। ते काही झालं तरी ते मार्केट खाली न्यायचं का वर न्यायचं हे ठरवून ते शॉर्ट करतात। ते मार्केट हे शॉर्ट करण्यातला हा इफेक्ट आहे, हा काही खरा इफेक्ट नव्हे। आणि एवढं काही आपलं मार्केट पूर्णपणे डिपेंडंट डाऊवर नाहीये, आपलं स्वतःचं पण मार्केट आहे। आणि ट्रम्प जर का निवडून आला तर ती भारताच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे, ती वाईट गोष्ट नाहीये। हे सुरुवातीपासून काही लोक सांगतायत, कारण हिलरी यांचे पाकिस्तानचे बरोबरचे असलेले संबंध आणि त्यांनी घेतलेली धार्मिक भूमिका आणि एका बाजूने विचार करण्याची त्यांची वृत्ती, विजावीज ट्रम्प हा भारताबद्दल त्याच्याकडे काही प्लॅन आहे असं बोलतोय। जेव्हा मे जून मध्ये अमेरिकेत त्याच्यावरचा सर्वे करत होतो तेव्हा रिपब्लिकन लोक हेच सांगत होते की आम्ही जेव्हा रेगनला आणला तेव्हा चेष्टा केली, हा फिल्म ऍक्टर आहे म्हणून। बुशला आणला तेव्हा त्याचे विनोद केलेत आणि त्याला रिडिक्यूल केला, आता यालाही करताय। पण हे ज्या रेगनने रेगनॉमिक्स आणलं आणि बुशने इकॉनॉमी वर नेली तशी आम्हाला इकॉनॉमी वर न्यायची। तेव्हा ट्रम्प निवडून येणार हे त्या वरच्या गटातील सर्कलला पूर्णपणे माहिती होतं, ते काही धक्का नाही आहे त्यांना। लोकांना काही धक्का ईस्ट आणि वेस्ट कोस्ट मध्ये जे शिकलेले पांढर पैसे किंवा जे इमिग्रंट्स आहेत त्यांना हा धक्का आहे, ते सगळे विरुद्ध होते ट्रम्पच्या, हे मत खरं। परंतु ट्रम्प येऊन काय आसमानी सुलतानी होणार असेल अशी काही गोष्ट नाही। आपण घाबरून जायचं तर काहीच कारण नाही आणि स्टॉक मार्केटने घाबरून जायचं तर त्याहून कारण नाही। त्यामुळे रेक्टिफाय होईल, आता काय 1100 खाली गेले, आठवड्याभरामध्ये येईल ते बरोबर। बिलकुल, सर्वसामान्य गुंतवणूकदार आहेत त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असायला हवी असं आपल्याला वाटतं? कारण त्याचं कारण असं आहे की आज मार्केट एवढं डाऊन झालंय की सर्वसामान्यांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता आली आहे। सर्वसामान्य कुठे मार्केटवर एवढे अवलंबून असतात? असं काय धनिक लोकांचा खेळ असतो, ते कोट्यावधीमध्ये खेळत असतात। नाही, आम्ही मार्केटमधल्या सर्वसामान्यांविषयी विचारतो। सर्वसामान्य लोकांना डाव म्हटलं जातं। हे बुल्स आणि बेअर्स मार्केट खेळतात, जे स्टॉक्स विशेष ट्रेड करत नाहीत, लॉंग रनचा विचार करतात, त्यांना डाव्स म्हणतात। तर त्यांनी डाव्स म्हणतात त्याप्रमाणे शांतपणे गप्प राहावं 3 महिने, सगळं सेटल होईल। करन्सी रिफॉर्म आहे, हाही सेटल होईल, अमेरिकाही सेटल होईल आणि मी आशावादी आहे भविष्याबद्दल 100%। धन्यवाद जयराजजी, झी24 तासला तुम्ही आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल। भारतासाठी ट्रम्प निवडून येणं ही एका प्रकारे चांगलीच गोष्ट असल्यामुळे त्याचा लॉंग टर्ममध्ये फार वाईट परिणाम होण्याची शक्यता नाही। अनेक जण हा शेअर बाजार शॉर्ट करतायत, अनेक जण कृत्रिमरित्या किंवा मुद्दामून हे शेअर्स विकतायत आणि त्याच्यामुळे तात्कालिक परिणाम हा शेअर मार्केटवर झालेला दिसतो आहे, अशा प्रकारचं विश्लेषण त्यांनी केलं। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।